नमस्कार, सीमाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ओल्या नारळाच्या वड्या करणार आहे। दिसायला तर ह्या वड्या किती सुंदर झाल्यात ना। या वड्या दिसायला जेवढ्या सुंदर आहेत तेवढ्याच करायला सुद्धा अगदी सोप्या आहेत। घरातच असणाऱ्या फक्त 3 साहित्यापासून आपण ह्या वड्या तयार केलेल्या आहेत। यांचा रंग अगदी मस्त आलेला आहे। आता एक वडी तोडून सुद्धा बघूया। वा, याचा टेक्स्चर तर अगदी मस्त आलेला आहे। या आतून मस्त खुसखुशीत अशा झालेल्या आहेत। जिभेवर ठेवताच विरघळतील इतक्या ह्या मस्त झालेल्या आहेत। आपण या एकदाच बनवून ठेवू शकतो। महिनाभर या अगदी सहज टिकतात। तर अशा ह्या वड्या मस्त पांढऱ्या शुभ्र व्हाव्या, खुसखुशीत व्हाव्यात यासाठी यात मी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता पटकन ह्या वड्या कशा केल्या आहेत ते बघूया। आता ह्या ओल्या नारळाच्या वड्या आहेत म्हटल्यावर आपल्याला ह्यासाठी एक नारळ लागणार आहे। तर मी एक नारळ घेतला आहे आणि त्याचा अशा प्रकारे चव काढून घेतला आहे। म्हणजे विळीवर मी हे खवणीने खवून घेतलेला आहे। तर ह्यातला मी फक्त पांढरा भाग घेतलेला आहे। मागचा जो काळा भाग होता तो मी यात वापरला नाही। आणि तयार झालेला किस मी अशा प्रकारे मेजरिंग कपने मोजून घेते आहे। तर आता हा 1.5 कप किस झालेला आहे। अशा प्रकारे थोडा प्रेस करून मी हा मोजून घेतलेला आहे। एका नारळामध्ये 1.5 कप खोबऱ्याचा किस झालेला आहे। प्रमाण मोजून घेण्यासाठी तुम्ही कोणतंही एखादं भांडं सेट करून घेऊ शकता, कप घेऊ शकता किंवा एखादी वाटी सुद्धा घेऊ शकता। त्याच वाटीने बाकीचं साहित्य सुद्धा मोजून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने खोबऱ्याचा किस मोजून घेतला होता त्याच वाटीने मी दूध सुद्धा मोजून घेतलेलं आहे। हे गरम केलेलं दूध आहे आणि ते मी साईसकट घेतलेलं आहे। साईसहित दूध घ्यायचं आहे आपल्याला। तर हे 1.25 कप दूध घेतलेलं आहे। दुधाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता। म्हणजे ह्यात तुम्ही 1 कप दूध सुद्धा वापरू शकता किंवा 1.5 कप दूध सुद्धा वापरू शकता। आता सध्या गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे। हाय फ्लेमवर आपल्याला ह्या मिश्रणाला चांगली उकळी आणून घ्यायची आहे। हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे। या वड्या करण्यासाठी आपण ह्यात दूध वापरलेलं आहे। दूध वापरल्यामुळे वड्यांचा रंग तर छानच येईल, पण ह्या वड्या अगदी मस्त खुसखुशीत होतात आणि चवीलाही अगदी जबरदस्त लागतात। त्यामुळे ह्यात दूध नक्की घालायचं आहे। आता या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे। या स्टेजला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण पूर्ण आटवून घ्यायचं आहे। हे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। या वड्या बनवण्यासाठी आपण ह्यात काही मिल्क पावडर किंवा खवा वापरला नाही आहे किंवा यात मी कोणतेही फ्लेवर्ससुद्धा ॲड केलेले नाहीत। तरीसुद्धा ही वडी इतकी छान झालेली आहे की 1 किंवा 2 वड्या खाऊन कुणाचंही मन भरणार नाही। इतक्या ह्या जबरदस्त झाल्या आहेत। आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। यातलं दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला ह्यात साखर घालून घ्यायची आहे। मी पाऊण वाटी साखर घेतली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इकडे 1 वाटी साखरसुद्धा घालून घेऊ शकता। आता साखर टाकल्यावर पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मी हायवर केली आहे। साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हायवर ठेवायची आहे आणि हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे। आता ह्यातली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। गॅसची फ्लेम लो करायची आहे। इकडे एका ताटात मी थोडं तूप टाकून घेतलं आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे ताटाला लावून घ्यायचं आहे। तुम्ही ज्या ताटात किंवा ट्रेमध्ये वड्या थापून घेणार असाल त्याला अशा प्रकारे तूप लावून आधीच ठेवायचं आहे। म्हणजे वेळेवर आपल्याला घाई होणार नाही। हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही। मंद आचेवरच हे सगळं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे ह्या वड्यांचा रंग मस्त पांढरा शुभ्र असा राहतो। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यात बऱ्याच उपवासांची रेलचेल असते। तर अशा वेळेस आपण ह्या वड्या तयार करून ठेवू शकतो। मिश्रण आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। तर आता जर तुम्हाला ह्याच्या मऊसूत वड्या पाहिजे असतील तर ह्या स्टेजला तुम्ही याच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत। यातला एक छोटा गोळा मी थोडा बाजूला काढून ठेवला होता आणि थोडा गार झाल्यानंतर आपल्याला तो अशा प्रकारे याची एक गोळी करून बघायची आहे अशी। आता जर हाताला हे मिश्रण चिटकलं नाही तर समजायचं की आपलं वडीचं मिश्रण तयार आहे।
जर मऊसूत वड्या पाहिजे असतील तर ह्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि या वड्या थापून घ्यायच्या आहेत. पण मी ह्या खुसखुशीत वड्या करणार आहे, त्यामुळे ह्या मी आणखीन 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहे. 1-2 मिनिट झालेले आहेत. या मिश्रणाचा आता छान एक घट्ट गोळा व्हायला लागला आहे. आपण जवळून बघू शकतो की हे मिश्रण अगदी छान घट्ट झालेलं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आपण जो ट्रे तयार करून ठेवलेला असेल, ज्या ताटाला आपण तूप लावून ठेवलं आहे, त्यात हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि पटापट हे मिश्रण थापून घ्यायचं आहे. हे मिश्रण जर गार झालं तर वड्या थापता येणार नाही, म्हणून ही स्टेप आपल्याला पटापट करायची आहे. या वड्या तुम्ही अशा प्रकारे चमच्याने सुद्धा थापून घेऊ शकता किंवा लाटण्याला तूप लावून सुद्धा लाटून घेऊ शकता. वाटीला मागच्या बाजूला तूप लावून त्याने सुद्धा थापून घेऊ शकता. आता लगेचच आपल्याला सुरीने यावर वड्यांचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जर गार झालं तर आपल्याला ह्याच्या वड्या कापता येणार नाही, म्हणून आधीच आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजमध्ये कापून घेऊ शकता. पिझ्झा कटरने सुद्धा तुम्ही ह्या वड्या कापून घेऊ शकता. याने सुद्धा या वड्या अगदी मस्त कापल्या जातात. अशा प्रकारे मी याचं वड्यांचं मार्किंग करून घेतलेलं आहे. या मी अगदी जास्त छोट्या किंवा अगदी जास्त मोठ्या सुद्धा केलेल्या नाहीत. आता ह्या वड्या अर्धा ते 1 तास सेट होण्यासाठी ठेवूया. 1 तास झालेला आहे आणि आपल्या वड्या आता खाण्यासाठी तयार आहे. या मस्त सेट झालेल्या आहेत, अगदी छान खुसखुशीत झालेल्या आहेत आणि याचा रंगसुद्धा मस्त पांढरा शुभ्र आलेला आहे. वड्या सेट झाल्यानंतर आपण सुरीने जे आधी मार्किंग करून ठेवलेलं होतं ना, त्यावर अशा प्रकारे पुन्हा एकदा ह्या सुरीने कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्या वड्या अगदी सहज आणि अलगद सुटून येतात. बघा, या वड्या अगदी छान निघालेल्या आहेत. मस्त पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत वड्या आता खाण्यासाठी तयार आहेत. अशा प्रकारे वड्या तयार झाल्यानंतर आपण ह्या एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकतो. रूम टेम्परेचरला ह्या वड्या 15-20 दिवस अगदी आरामात टिकतात आणि फ्रीजमध्ये जर ठेवल्या तर महिना 1.5 महिना या वड्या अगदी आरामात टिकतात. त्यामुळे येणाऱ्या सणांसाठी या वड्या आपण आधीच तयार करून ठेवू शकतो. आजच्या ह्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा हं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या मित्रपरिवारात सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह. थँक्यू.